हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। प्रिन्सेस कट ब्लाऊज तर आपण कटिंग करतो, पण हा जो ब्लाऊज आहे हा 3 प्रिन्सेस कट आहे। यामध्ये तुम्हाला योक पट्टी कशी टाकायची प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये ते आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत कंटिन्यू बघा, एकदम स्टेप बाय स्टेप। नवीन ब्लाऊज शिकत असाल तरी पण तुम्हाला लगेच समजन एवढी सोपी पद्धत आहे। मी इथे कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि 3 प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण कटिंग ही अगदी मराठीमध्ये आणि छान असं सोप्या पद्धतीने बघणार आहोत। त्यासाठी मी इथं ओपन अशा बाजूनी इथं सर्वात पहिलं बॅक पार्ट काढून घेणार आहे, त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्ट काढणार आहोत। तर इथं या ठिकाणी सर्वात पहिलं आपण ब्लाऊजची उंची मोजून घेणार आहे। तर इथं जी काही उंची असेल आपली ती आपल्याला इथे टाकायची आहे। तर इथं आपण उंची जी आहे ती इथं घेणार आहोत। बघा 13 इंच प्लस 1 इंच 14 इंच। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं ब्लाऊजची उंची टाकू शकता। तुम्हाला जर 13.5 घ्यायची असेल तर 13.5 इंच घ्या। तुम्हाला जी काही उंची घ्यायची आहे ती उंची तुम्ही इथं टाकून घेऊ शकता। तर आपण इथं सगळ्यात पहिला उंची टाकून घेतली। इथं आपण घडीचं माप टाकून घेऊ। तर छाती आहे 8 इंच म्हणजे 32 साईज। 32 साईजचा चौथा भाग येतो 8 इंच। त्याचबरोबर त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घेऊ आपण 2 इंच। शिलाई मार्जिन हे तुम्ही 1.5 इंच पण ठेवू शकता। अशा पद्धतीने आपण इथे घडीचं जे मार्क आहे ते आपण इथं करून घेतलं। शोल्डर किती टाकायचं 32 साईज आहे तर मी 5 इंच शोल्डर इथे घेणार आहे। जर तुमचा गळा जास्त डीप असेल तुम्ही अगदी 5.25 इंचाचं पण शोल्डर हे घेऊ शकता। मुंडा उंची 5.5 इंच। मुंडा उंची 5.5 इंच आपण इथं घेणार आहे। मुंडा हा आपल्याला मुंडा घेर जो असतो, मुंडा राऊंड असतो, तो कसा मोजायचा त्याचा आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत। जेणेकरून तुमचा जर जो आपली मुंडा उंची आहे ही परफेक्ट बसत नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता आणि आपण नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो नक्कीच मुंडा राऊंड कसा मोजायचा त्याच्यावरती नक्कीच बनवू। तर इथं हा मुंडा उंची घेतलेली आहे। त्याचबरोबर संपूर्ण आपण इथं घडीचं पण माप अगोदर टाकून घेतलेलं हे बघा 8 इंच इथे छातीचा चौथा भाग येणार। इथं पुढे शिलाई मार्जिन 2 इंच येणार बरोबर। आता इथून आपल्याला याचा मधला सेंटर घ्यायचा, जी आपण मुंडा उंची घेतलेली आहे त्याचा मधला सेंटर घ्यायचा आणि या पद्धतीने इथला पण जो काही आपण माप घेतलेलं ते पण आपण इथं मधला सेंटर घेऊ आणि हा बॅक पार्ट या पद्धतीने आपण राऊंड शेप देऊन घेऊ। इथं तुम्ही अंतर मोजलं नाही मोजलं तरीही चालेल। या पद्धतीने तुमच्या बॅकला अजिबात झोळ पडणार नाही जर या पद्धतीने शेप देऊन घेतला तर। हलका हात तुम्ही खाली पण असा नेऊ शकता। या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट आपण इथं मोंड्याचा शेप देऊन घेतला। त्याचबरोबर मागचा गळा तुम्ही आवडीनुसार घ्यायचा आहे। शोल्डर पट्टी किती ठेवायची त्याच्यावरती शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा तर जसं मला शोल्डर पट्टी 2.25 इंच घ्यायची आहे आणि मग मी त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून घेईन 2.25 इंच। शिलाई मार्जिन आपल्याला याच्यामधलं ॲड करून घ्यायचं। गळा रुंदी किती ओपन राहते तुम्ही पाहू शकता 2.25 इंच। त्याच्यानंतर मागचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर इथं आपण मागचा गळा 10 इंच ठेवू। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा गळा घ्यायचा आहे। खालून गळा रुंदी ही आपण 2.5 इंच घेतली। आता इथे एक बॉक्स काढून घेऊ आपण पट्टीच्या मदतीने। बघा या पद्धतीने आणि आवडीनुसार इथे गळा हा घ्यायचा आहे। गोल चौकोनी जो काय घ्यायचा आहे तो या पद्धतीने घ्यायचा आहे। आता आपण हा गळा कट करून घेऊ। हे बघा तर सगळ्यात पहिला मी वरचा भाग जो आहे बॅक पार्टचा तो कट करून घेते। त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्टला वेगळं कटिंग करून घेणार।
व्हिडिओला लाईक नक्कीच करा. व्हिडिओला लाईक करेल नसेल तर अजूनपर्यंत, आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जे पण व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की येतील. आता इथे बघा आपण बॅक पार्ट हा तयार करून घेतलाय. आता तो आपण बाजूला ठेवू. आता हा जो आपण बघा तुम्हाला इथे दिसतंय, मी या पद्धतीने आता हे आखून घेतलंय, त्याच्यामुळं हे तसंच्या तसं कट केलंय, त्यामुळे मला हे दिसतंय पेपरवर. आणि तुम्ही जर सिंगल पेपर घेतलेला असेल तर तुम्हाला बॅक पार्ट जसाच्या तसा ठेवून सगळ्यात पहिले हे अशा पद्धतीने करून घ्यायचंय. आणि आता हा आपण साईडला करून घेऊ बघा अशा पद्धतीने. आणि आता इथं अशा पद्धतीने आता फ्रंट पार्ट आपल्याला इथे थोडासा आतमधला मोंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर मी अर्धा इंच आतमध्ये डाऊन करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर फ्रंट पार्टचा मोंड्याचा शेप देऊन घेणार आहे अशा पद्धतीने. आता इथून हा तुम्ही आतमध्ये अशा पद्धतीने राऊंड देऊन घ्यायचा. हा बॅक पार्ट होता त्यामुळे तो आता आपल्याला घ्यायचा नाहीये. आणि या पद्धतीने फ्रंट पार्टचा पण आपण शेप देऊन घेतला. जी गळारुंदी होती ती आपण इथे मार्क करून घ्यायची आणि इथं पुढचा गळा टाकून घ्यायचा. पुढचा गळा मी इथं 7 इंचावर टाकतीये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता. मी इथं 2.5 इंच गळारुंदी ओपन ठेवली आहे खालच्या साईडनी. वरच्या साईडनी गळारुंदी आपली ही 2.25 इंच आलेली आहे. आता आपण इथं तुम्हाला प्रिन्सेस कट म्हटलं तर आपण इथं डिझाईन गळा हा घेऊ शकतो. मी इथं गोल गळा टाकलेला आहे. तुम्हाला वाटलं पानगळा घ्यायचा, पानगळा, पंचकोनी गळा घ्यायचा, पंचकोनी गळा, अशा पद्धतीने हा टाकू शकतो. आता आपल्याला इथं शेप द्यायचा आहे. सगळ्यात पहिलं मार्किंग कुठं कुठं वाढवायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या पहिलं आपण योगपट्टीचं मार्क इथं करून घेऊ. मी योगपट्टी जी आहे ती 2 इंचावर टाकून घेणार आहे. आपल्याला 3 प्रिन्सेस कट ब्लाउज जो आहे तो कट करायचा आहे. तर आपण 2 इंचावर इथं एक सरळ लाईन ओढून घेऊ जी आपली योगपट्टी राहणार आहे बरोबर. आणि इथून जसं आपण शेप देतो योगपट्टीला त्याच पद्धतीने इथं पण आपण शेप देऊन घेणार आहे. मी अर्धा पाऊण इंचाने आपल्याला इथे पाऊण इंच घेतलं तरी चालेल आणि या पद्धतीने हा शेप द्यायचा आहे योगपट्टीला. अशा पद्धतीने ही योगपट्टीचा मार्किंग करून घेतलं. आता याच्यानंतर इथं टाकायचा छातीचा 10वा भाग. 32 साईज आहेत आणि 32 साईजचा 10वा भाग येतो 3.2 इंच. तर आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून घेऊ. 3.2 मध्ये अर्धा इंच मिळवल्यानंतर तो पार्ट आपला ते अंतर होतं 4.25 इंच. मी 4.25 इंचावरती इथं मार्क करून घेतलं. दोन्ही साईडनी अर्धा इंचाचं मार्क पॉइंट काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता वरच्या साईडला 1.5 इंच पॉइंट घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. आणि हा पॉइंट आपण इथे या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. हा जोडून घेतल्यानंतर इथून आपण पाऊण इंच किंवा 1 इंच असा पॉइंट घ्यायचा. ही सरळ लाईन ओढायची आपल्याला वर अशा पद्धतीने आणि हा इथून शेप देऊन घ्यायचा जो प्रिन्सेस कटचा शेप असणार आहे. अशा पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा. हा झाला आपला प्रिन्सेस कटचा शेप. आता इथं शेप देताना परत आपल्याला इथे एक शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा शेप येणार आहे आपला बघा. आता हा इकडनं आपण घेतलेला आहे पाव इंच, इकडनंही आपण घेऊ पाव इंच. अशा पद्धतीने आपण हा शेप देऊन घेतला. हे अंतर आपल्याला इथलं काढून टाकायचं आहे. त्याच्यानंतर हा आपण घेतलेला आहे अर्धा इंच म्हणजे किती झालं 1 इंच बरोबर. आता इथे आपल्याला काय करायचं. आता हे झालं प्रिन्सेस कटचं मार्किंग. पण आपल्याला इथं काही गोष्टी ज्या आहेत त्या वाढवावं लागेल, नाहीतर मग हा पार्ट जे आहेत ते आपल्याला स्टिचिंग करताना कमी पडेल. आता काय करायचं आहे आपल्याला इथे लक्ष द्या. आपण ज्यावेळेस इथं किती घेतलं पाव इंच
किंवा नवीन ब्लाऊज शिकताय तर कदाचित तुमच्याकडून अर्धा इंच सुद्धा इकडनं कट होऊ शकतं. आपण इथं खरं तर आपल्याला पाव इंचच घ्यायचंय. अगदी ह्या 2-2 रेषा ज्या असतात बघा टेपमधल्या, ह्या 2 रेषा इतक्याच आपल्याला काय करायच्या आहेत, इथं दोन्ही साईडनी घ्यायच्या. पाव इंच हे होतं अर्धा इंच. हे अर्धा इंच आपल्याला इकडनं वाढवून घ्यायचं, बरोबर. या पद्धतीने वाढवलं. त्याच्यानंतर हे अर्धा इंच झालं आपलं 1 इंच. तेही आपण ह्या साईडने वाढवून घेऊ. तसं हे अर्धा इंच हे आपलं बरोबर आपण ज्यावेळेस स्टिचिंग हे पेपर कटिंग करू त्यावेळेस मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे कशा पद्धतीने हे करायचं. आता इथे पाहू शकता तुम्ही हे अर्धा इंच आपण इकडे 1 इंच वाढवून घेतलं, बरोबर. आणि ही लाईन इकडे ओढून घेऊ आपण. आता हे फक्त आपल्याला इथपर्यंत वाढवायचं आहे. मी सरळ लाईन खाली ओढली आहे, पण इकडं वाढवायचं नाही आपल्याला, फक्त इथपर्यंत वाढवायचं ह्या पार्टमध्ये. त्याच्यानंतर ही जी योकपट्टी आहे ही आपल्याला खालून पाऊण इंचानी वाढवायची आहे. किती? पाऊण इंचानी. तर या पद्धतीने ही पाऊण इंचानी योकपट्टी खालून वाढवून घ्यायची आणि या पद्धतीने ही जोडून घ्यायची. अशा पद्धतीने ही 3 प्रिन्सेसचं जे ब्लाऊज आहे ते आपलं इथं तयार आहे. 32 साईज. ही 32 साईजसाठी हे तुम्ही नवीन ब्लाऊज शिकताय तुम्हाला सुद्धा अगदी सहज असं जमून जाईल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता हे कट करून घेते. जर तुम्ही म्हणत असाल तर आपण याचा नेक्स्ट पार्ट पण बनवू स्टिचिंगचा, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, तर मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवाल. योकपट्टी आपण इथे ही कट करून घेतली, तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर पण कोणी मैत्रिणी नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब नक्की करा. जो फ्रंट पार्टचा मोंड्याचा शेप आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने घेतलेला आहे. हा गळा आपण इथे कट करून टाकणार आहे, किंवा तुम्ही स्टिचिंग करताना गळा कट केला तरीही चालेल, नाहीतर तुम्ही असा अगोदर कट केला तरीही चालेल. हे बघा. तर हा जो टक्स आहे हा पण आपण इथे कट करून घेतलेला आहे. या पद्धतीने आपण प्रिन्सेस कटचा शेपही देऊन घेतला. हे बघा. तर फायनली या पद्धतीने आपला 3 प्रिन्सेस कट ब्लाऊज इथं आपण कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर हा बॅक पार्ट पण आपण इथे कट करून घेतला. संपूर्ण ब्लाऊज कट केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. माझा नेक्स्ट व्हिडिओ आला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला त्याचं मिळून जाईल. त्यामुळं व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा नक्कीच क्लिक करा. तर मग चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.